2019 पासून आम्ही विचार करतो की पसायदानबद्दल काहीतरी करू. पण इनफॅक्ट खेळ मांडेलाच्या वेळी पण आमचं हे झालं की दोन्ही हे जे अभंग आहेत आणि पसायदान ऑब्व्हियसली हे दोन्ही लताताईंनी गायलेले, लताबाईंनी. आणि त्या गोष्टीला हात लावायचा म्हणजे ही खूप मोठी रिस्क असते. हे दोन्ही अभंग आणि हे दोन्ही म्हणजे पसायदान आणि खेळ मांडेल ह्या दोघांना कंपोज करण्यामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला वेळ लागला. इनफॅक्ट पसायदान तर असं झालं की आम्ही सुरुवात केली आणि एकदा बोललो की जाऊ दे, ह्याला नको काय करूया, कारण लोकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे ते, नाहीतर मग ह्याचं एक निगेटिव्ह पण जाऊ शकतं की अरे तुम्ही काय करता इथे येऊन. पण मग 3 वर्ष आधी आदिनाथ कोठारेंनी आम्हाला अप्रोच केला आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की माझ्या मनात पसायदानबद्दल काहीतरी आहे, तुम्ही काय करू शकता का. आणि इट वॉज लाईक ह्या ज्या गोष्टीसाठी 5 वर्ष आम्ही काहीच नाही केलं, ते आम्ही लिटरली 2 दिवसात कॉम्पोजिशन केलं. येस. आणि आम्ही ऑलरेडी खुश झालो आणि विदिन अ वीक इट वॉज शॉट आणि विदिन अनदर वीक ते रिलीज पण झालं होतं आणि इट इज गोईंग ग्रेट. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाचा एंड त्या पसायदाननेच करतो. आणि तेच तर बेसिकली मी शाळेनंतर पसायदान कुठेच नव्हतं ऐकलं, कुठेच नाही. आय एम शुअर बरेच असे असतील ज्यांनी पसायदान वगैरे काहीच ऐकलं नव्हतं त्यानंतर. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्यासारखे लोक पण आणि जे लोक हळूहळू दूर जाऊ लागले होते ते परत ऐकायला लागले, सुरुवात झाली. आणि आम्हाला असे व्हिडिओज येत राहतात की लहान मुलं जोपर्यंत रात्री झोपताना पसायदान ऐकत नाहीत किंवा जेवताना चलग सखे ऐकत नाहीत तोपर्यंत जेवत नाहीत. तर मला असं वाटतं की हे 6 जण जे करतात आणि ऑब्व्हियसली पूर्ण टीम आमची 12 लोकांची, मग त्याचं एक हे फळ आहे छोटंसं की असे व्हिडिओज येणं की आमचे लहान मुलं आता बॉलिवूडच नाही ऐकत, इंग्लिशच नाही ऐकत, पण अभंगसुद्धा ऐकतात. तर तशी ते हे असतात. इवन दो इट टेक्स टाईम, पण मग आम्ही मेक शुअर करतो की आम्ही स्वतः त्याच्यावर खुश आहोत आणि शब्द कुठेच धक्का लागत नाही आहे अर्थाला. ॲट द सेम टाइम ऑल्सो इट्स म्हणजे क्रिएटिंग अ साऊंड पण त्याच एक गोष्टीचा फॅक्टर आहे. कारण आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा इतका प्रतिसाद नव्हता. म्हणजे लोकांनी भलेही रॉक वगैरे ऐकले पण त्यांना ते रॉक सारखं हवं आहे किंवा क्लासिकल असेल तर ते क्लासिकल सारखं हवं आहे. म्हणून आमच्या बँडचं म्हणजे कोणी आम्हाला विचारलं की डिस्क्राईब करा तुम्ही वर्ड्समध्ये, तर आम्ही म्हणतो की कॉन्टेम्पररी फोक फ्युजन बँड. कारण आमचे जे गिटार्स वाजतात किंवा जे म्युझिक आहे त्यात आता आम्ही 4 वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो आणि 2 आहेत म्हणजे हार्मोनियम पियुष वाजवतो आणि विराज तबला वाजवतो. तर ते इंडियन इन्स्ट्रुमेंट्स आहेत बेसिकली, ज्याचा यूज इंडियन याच्यात केलाय इतका आत्तापर्यंत. मग ते जेल करून आणणं, कारण अगोदर लोक एक्सेप्ट नव्हती करत इतकं. आता ते असं झालंय की हा साऊंड म्हणजे हा जो पूर्ण बँडचा साऊंड आहे तो लोक ऐकत आली आहेत आणि मग ते म्युझिक ऐकता ऐकता ते आत्ता इथपर्यंत पोहोचलेत. सो राईट नाव इट्स व्हेरी इझी फॉर अस टू क्रिएट. पण ही जी प्रोसेस होती ती खूप टीडियस प्रोसेस असायची. कारण असं आहे ना की जर मी ड्रम्स वाजवतोय तर मी भलेही सगळ्यांचा विचार करून केला पण माझ्या डोक्यात ड्रम्सच चालू आहेत, कारण मी तिथे बसलोय त्या स्पेसमध्ये. इनफॅक्ट सर्वांचंच तसं आहे. आणि मग ते करताना ती जी तडजोड असते, सो बेसिकली आपण म्हणजे कोणती कंपनी पण असेल त्याला एकत्र यायला एक कोर त्याचं एथिक्स लागतं की काय साऊंडवर आपण करणार. मग आम्ही म्हणजे कंपोज करताना विचार करतो ओके आपल्याकडे हे लिमिटेशन्स आहेत, भलेही आपण ओपन ठेवलंय या गोष्टीला की म्युझिक करायचं आहे ओपनली, पण हे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मग यांना घेऊन आपण कसं करावं. सो दिस इज हाऊ द प्रोसेस हॅज बीन ऑल्सो. मला ऍक्च्युली हाच प्रश्न पडलेला की लोकांना कसं आहे माहितीये, जे पूर्वीचं आहे ते त्याच प्रकारे ऐकायला आवडतं आणि तुम्ही त्याला एवढा मॉडर्न ट्विस्ट दिलाय की तुमच्या सुरुवातीला टीका झाली का? म्हणजे टीका काय व्हायच्या, कारण आम्ही यूट्यूबवर आणि फेसबुकवर बरेच व्हिडिओज टाकलेले आधी अपलोड केलेले आणि लोकांनी ते व्हिडिओज बघून थोडं कमेंट्स वगैरे केल्या, टीका केलेलं खूप की तुम्ही काय करता, असं नका करू वगैरे वगैरे. त्यात मला बेसिकली मी चप्पल घालतो स्टेजवर, कारण माझं इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट असतं आणि आम्ही आधी चप्पल नाही घालायचो तेव्हा मला 2-3 वेळा शॉक लागलाय. सो डॉक्टरनी सजेस्ट केलं की ती चप्पल घालून तर काही फरक नाही पडत. सो त्याच्यावरनं पण टीका व्हायच्या आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर जेव्हा लोक आमचा लाईव्ह शो बघायला येतात ना कार्यक्रमाला आणि तिकडे आल्यावर जेव्हा त्यांना कळतं की अभंग रिपोज नक्की काय करत आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये ते जे थॉट्स असतात किंवा ते निगेटिव्हिटी असते डोक्यामध्ये ती निघून जाते. कारण आम्ही फक्त अभंग परफॉर्म नाही करत आहोत, आम्ही त्यातला जो मेसेज आहे तो आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि लोकांपर्यंत जेव्हा तो मेसेज पोचेल तेव्हा स्पेशली यूथ त्यांना कळेल की अभंग म्हणजे नक्की काय आहेत आणि अजून त्यावर अभ्यास केला पाहिजे आपण. त्यामुळे ते अभंगाचं किंवा संत साहित्य जे आहे त्याच्याकडे वळतील, हा आमचा एक मोटो आहे असं. सो म्हणून ते टीका झाल्यात आधी खूप, पण त्यानंतर जेव्हा तीच लोक लाईव्ह कार्यक्रमाला आली आहेत तेव्हा त्यांनी तेवढंच जास्त कौतुकसुद्धा आमचं केलं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.